सांगलीतील इरळी गावामध्ये पोलिसांनी छापेमारी करत मोठी कारवाई केली। एमडी ड्रग्ज बनवलं जात असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली। तर इरळीमध्ये ड्रग्जचा मोठा साठा असण्याची शक्यता देखील आता पोलिसांनी वर्तवलेली आहे। तर मोठ्या कारवाईच्या संदर्भातली बातमी आपण पाहतोय। तर या तपशिलाबद्दल मुंबई गुन्हे शाखेची गोपनीयता देखील आता समोर येते। या संदर्भातली कोणतीही माहिती ही गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आलेली नाहीये। मात्र मोठी छापेमारी करण्यात आली। सांगलीतल्या इरळी गावात पोलिसांनी ही छापेमारी केली असून एमडी ड्रग्ज बनवलं जात असल्याच्या संशयातून पोलिसांनी छापा टाकलेला। संजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। संजय, सांगलीतल्या इरळी गावात पोलिसांनी छापेमारी केली आहे। अंमली पदार्थांचा मोठा साठा असण्याची देखील शक्यता आहे। या छापेमारीच्या संदर्भातले ताजे अपडेट काय आहे? गेल्या काही दिवसापूर्वी मुंबई क्राईम ब्रँचने दिल्ली, नाशिक आणि विदर्भ, मराठवाडा यामध्ये सुद्धा मोठी कारवाई केली होती। त्यानंतर सांगलीतील एका आरोपीला पकडण्यात आले होतं। आयुब मकांद्रा असं त्या आरोपीचं नाव होतं। त्यानंतर त्याच्याकडून त्याच्या अगोदर सुद्धा त्याला एमडी ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेली होती आणि गेल्या काही दिवसापूर्वी त्याला जामीन मिळाला होता। त्यानंतर त्याच्याकडून माहिती मिळाली की कुपवाडमध्ये मोठा साठा आलेला आहे। त्यानंतर मुंबई क्राईम ब्रँचने सांगलीतल्या कुपवाड येथे त्या साठ्यावर कारवाई केली होती आणि तब्बल 300 कोटी रुपयाचं ड्रग्ज त्यांनी जप्त केलेलं होतं। आणि आता इथं मुद्द्याची माहिती मिळते की मुंबईतील क्राईम ब्रँच आणि कवठेमंकाळ येथील काही अधिकारी आणि तसेच सांगलीतले क्राईम ब्रँचचे अधिकारी यांनी कवठेमंकाळ येथील इरळी या गावामध्ये जाऊन तिथल्या एका शेतामध्ये एका पत्र्याचं शेड आहे त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी ते ड्रग्ज सापडले असा संशय व्यक्त केलेला जात आहे। तपास अधिकारी अजून तपास करत आहेत। नेमकं किती ड्रग्ज सापडलेले आणि काय आहे हे कारवाई नंतर कळणार आहे। तर संजय, नेमकं या संदर्भात गुन्हे शाखेने देखील आता मोठी गोपनीयता बाळगल्याचं पाहायला मिळतंय। त्या संदर्भातले अपडेट काय आहे? गुन्हे शाखेच्या संदर्भात मी काही वेळापूर्वी त्यांच्याशी बोललो। जे काय सतीश शिंदे लोकल क्राईम ब्रँचचे अधिकारी आहेत त्यांनी म्हटलं की आम्हाला सुद्धा कळलेलं आहे, आम्ही घटनास्थळी पोहोचलेलो आहे। एका इरळी गावातील एका छोट्याशा त्या ठिकाणी एक शेत आहे, ते शेतामध्ये एक पत्र्याचा शेड आहे, त्या ठिकाणी ही कारवाई चालू आहे। नेमकं त्या ठिकाणी बनवलं जात होतं का बाहेरून साठा त्या ठिकाणी आलेला होता? महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर सांगलीतील इरळी गावात पोलिसांनी छापेमारी केली। एमडी ड्रग्ज बनवलं जात असल्याच्या संशयातून छापे टाकण्यात आलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।